कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गली गली में शोर है, मनी बनके चोर है। गली गली में शोर है, मनी बनके चोर है। गली गली में शोर है, मनी बनके चोर है। गली गली में शोर है, मनी बनके चोर है। गली गली में शोर है, मनी बनके चोर है। अर्जा परत कशाला घेऊन आलास ना इकडे? अहो सरकार एवढे गुण उधळले त्यांनी, जरा आप्पीच्या डोळ्यात डोळे घालून माफी मागू द्या की। अरे उलट्या काळजाची आहेत दोघं बी, त्यांच्या मनात कुठली आली आहे दया माया? काकी मी बी लय उलट्या काळजाचा आहे ग, यांना सुधारवल्याशिवाय गप बसणारच नाही। चाल आपे माफ कर, आपे माफ कर, आम्हाला परत असं नाही होणार। आपे चुकलं आमचं, आपे आम्हाला माफ कर। आपे तुम्ही काय करताय? उठा तुम्ही। बापू अहो अर्जुन सांग की त्यांना। आमचं चुकलं, आम्ही परत असं नाही करणार। आपे खरंच माफ करा आम्हाला। आपे हे अर्जा, अरे उचल त्यांना। ए उठा रे, ए उठ इकडे। माफ करा। अर्जुन काय चाललंय हे? अरे त्यांना नीट तुरुंगात टाक की, त्यांची अवस्था बघ एकदा। दिदे तू अजिबात त्यांचा विचार करू नकोस, अगं दया करण्याच्या लायकीची नाही ते। आप्पे या ही असला विचार करणारी माणसं सुधरत नाहीत कधी। यांना तुरुंगात टाकून काय सरकारचे पैसे वाया घालवायचे? यांना डायरेक्ट वर पाठवली पाहिजे। काय ढोबळे काढायचं का तिकीट वरचं? त्यांनी पातळी सोडली म्हणून आपण सोडायची का? कायदेशीररित्या जे करता येते ते कर। मॅडम यांना तुरुंगात टाकून उपयोग नाही। होय अप्पी तिथे मी मगाशी त्यांना पकडलं का नाही, तो त्या म्हणत होत्या कुणाला नाही सोडणार, त्या घराला पण नाही सोडणार। एक मिनिट अप्पे, ही फक्त तुझ्यासाठी नव्हती, आपल्या घराची वाट खरं तर या दोघांनी लावली आहे। सुजाचा व्हिडिओ व्हायरल करून त्याची आमदारकी घालवली, त्याला दारू पाजली, माग जमीन ढापायचा प्रयत्न केला। आता तर फार हद्दच झाली। यांना एवढं हलक्यात घेऊन चालणार नाही। खराय सरकार आयुष्यात कधी विसरणार नाहीत ना, अशी शिक्षा दिली पाहिजे यांना। ती प्या पण त्यांची अवस्था बघ की एकदा। अप्पे तुला यांचं वाईट वाटतंय का? अगं तू 2 महिने वेड्यासारखं फिरत होती ना, तेव्हा फुटलं का पाजर या लोकांना? होय आप्पे, अगं तत्वात बसत नाही म्हणून किती वेळा तू माफ केलंस यांना। यावेळी नको। होय यावेळी त्यांना जन्माची अद्दल घडली पाहिजे। मग काय करायचं आता? आधी तर हे दोघं नाक घासतील या घरामोर। चला घासा ना, घास। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आवरलं का ग पिऊ? हो आई आवरली। होय लागली परत का आम्हाला? आला परत तिच्यावर आता? भाऊजी अहो असं नाहीये। असंच आहे, आधी तुझं ऑफिस आणि आता हो तुमचा अमोल, तुला कुठला वेळ मिळतो? सुजाता उगाच काहीतरी खेकाट काढू नकोस हा। आई मी बोललो की लगेच खेकाट का आता? सुजा अरे एक दिवस तरी दम काढ की जरा। अप्पे झोपलाय ना गा? पाळण्यात घालतेस का त्याला? हो पाळणा तर दादाच्या खोलीत आहे, आता तुमच्या खोलीत हलवलं पाहिजे बरं का? काय दादा? हा काय म्हणालास का? नाही म्हटलं, आता तुमच्या खोलीतून काढला पाहिजे ना पाळणा। स्वप्नील रुपाली उठली नाही का अजून? नाही, बघून आलो मी आता। दादाने चांगलाच हेवी डोस दिलेला दिसतोय। काल रात्री माझ्या लक्षातच नाही आलं, पण उठेल ती। मग आता वहिनीला सांगावं लागेल ना?
त्याचं काय? त्याच विचारत आहे खरं तर मी. सगळं तोंडी कळलंय. आप्पे, तू मध्ये ती टेस्ट केली होती म्हणे, काय झालं त्याचं? हो पण त्याचे अजून रिपोर्ट आले नाहीयेत ना. घ्या मग, आता कसं सांगणार? हा डॉक्टर, बरं बरं मी लगेच बघते. हो लगेच बघते रिपोर्ट. आप्प्या, काय ग, काय झालं? बापू, DNA टेस्ट केली होती त्याचे रिपोर्ट आलेत. काय झालं अपर्णा? काय म्हणाले डॉक्टर? सर, अमोल हा माझा आणि अर्जुनचा मुलगा. वा, मस्त. म्हणजे आता पुरावा पण आला. स्वप्नील, अरे तू नको नाराज होस, हे तुमचं बी बाळ आहेच की. नाही बिन्या काका, मला समजतंय ते. काल तिला गोळी देऊन झोपवलं खरं, पण आज तर तिला कळेलच ना. मग तिला कसं सांगू, काय सांगू? स्वप्नील, हे बघ, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, आपण सगळे मिळून रुपालीला समजावून सांग. सरकार एवढं सोपं आहे का ती? वहिनींनी बाळाला किती जीव लावला माहितीये ना. हो, रुपाली त्यांना सांगायचं खूपच अवघड आहे. त्यांना कदाचित परत धक्का बसू शकतो. नाही नाही, तसं काय होणार नाही. म्हणजे ती बरी झाली आहे ना आता. विनाय काका, वहिनी बऱ्या झाल्या त्या बाळामुळेच बरं का. होय की. नाही पण हे सगळं कसं होईल हेच मुळात मला कळत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमची मैत्री कशी झाली हो? कथ्थक क्लासमध्ये आमची सगळ्यांची आवड डान्स आहे, त्याच्यामुळे कथ्थक क्लासमध्ये आम्ही ईस्टला राहतो तिघी जणी, ह्या तिघी वेस्टला राहतात. आमची एक म्युच्युअल फ्रेंड शामलीच्या थ्रू आम्ही कथ्थक क्लासमध्ये एकत्र आलो. 3 वर्ष झाले आम्ही एकत्र क्लासमध्ये आहोत. बरं, उभ्या राहा सगळ्याजणी, उभ्या राहा. असं हातावर हात काय पकडतात ते बघा. हा, जरा एका रांगेत मागे. हा, आणि आता तत्कार करायचा असेल. 1 2 3 4. मला तर बदलापूर ट्रेन येते असं वाटलं. बसा बसा, किती छान. पण कधी राग आला तर अशा थैथयाट करतात. कोण? म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये ह्यांचेच सगळं चालू असतं, तेच आम्हाला म्हणजे असं कळतं. लेफ्ट, मग ह्यांना परत आणा, ऍड करा, ह्यांना समजवा. या दोघी का असं करता हो? कारण ते रोज भेटतात ना. ती म्हणते माझंच खरं, मी म्हणते माझंच खरं, आणि दोघींचं असतं की नाही माझंच खरं. तिथे आमचं फाटतं. बरं, तुम्ही दोघींनी मला सांगा, तुमचं ठीक आहे दोघींचं आपापसात वाचतं, पण या चौघींमध्ये कोण जास्त चिडचिड किरकिर? श्रद्धा. काय एकमताने निवडून आलाय तुम्ही? कसं काय ते? बघा, इथे तरी निवडून आले. चला कुठेतरी. पण काय झालं, कशामुळे या सगळ्यांनी तुमचं नाव सांगितलं? मे बी म्हणजे टाइमात एक तर नसते. म्हणजे मला सांगणार की तुम्ही या, तर ज्या टायमिंगला ते सांगणार तेव्हा येणार नाही. म्हणजे इव्हन लाईक क्लासला पण जायचं असेल आणि मॅडमनी त्यांच्या घरी कधीतरी बोलवलं की आता प्रोग्राम आहे, प्रॅक्टिससाठी तुम्ही या, ह्या एव्हर रेडी, म्हणजे लाईक तयारीतच असतात. आणि मला थोडं यायला लेट होतं. लेट झालं की आमच्या अश्विनी मॅडमचं लगेच कायमच ती लेट होती. बस झालं. कुठेही जा तुम्ही, ट्रेनला तुमचं लग्न कसं जमलं? आमचं लव्ह मॅरेजच आहे. कुठे हो? ऍक्च्युली मी दोघी कॉलेजमध्ये होतो, बिर्ला कॉलेज कल्याणमध्ये. मग काय झालं? काय झालं नाही, म्हणजे आम्ही असंच लाईक ट्रेनमध्ये जाताना एकत्र जायचं, लेट जायचं. सपोज मी लेट आले तर मी थांबणार, मग आम्ही दोघंही मिळून मग एकदमच एंट्री घेणार आणि सांगणार आज ट्रेन लेट था, सो हम लोग लेट आहे. मग असं करून करून मग ते जमलं. एका वर्गातच होता? हो हो. आणि मग कोणी प्रपोज केलं? प्रपोज ॲज सच नाही, पण म्हणजे
लाईक त्यांनी त्याच्या आई बाबांना सांगितलं आणि मला मी पण सांगितलं. मग सेम कास्ट असल्यामुळे असं काही एवढा प्रॉब्लेम आला नाही. तुमचं कसं काय? माझं पण लव्ह मॅरेज आहे. ते कुठे? आम्ही कॉलेजमध्ये भेटलेलो. कुठलं कॉलेज? पेंढारकर कॉलेज, डोंबिवली. मग काय झालं पेंढारकर कॉलेज? 11वीच्या रोज डेला त्याने मला प्रपोज केलेलं. काय दिवस आहे. वाव. काय केलं? 12वीच्या रोज डेला मी हो बोलले. 11वीला रोज डेला त्यांनी प्रपोज केलं हा. आणि 11वी ते 12वी वर्षभर अभ्यास सोडून काय करत होता? विचार बघू होती ती कसा मुलगा आहे. कसा होता मग? कसं चांगला आहे मुलगा. काय केलं वर्षभरात? असं कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला लक्षात आलं की ऍक्च्युली आम्ही एकाच ग्रुपमध्ये होतो आणि त्याचा स्वभाव एकदम मनमिळावू आहे, हुशार आहे. मग विचार केला मुलगा चांगला आहे तर आपण हो बोलू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तर आमची तशी कम्युनिटी होती कोकणातली सावंतवाडी माझं गाव आहे. खुद्द खुद्द सावंतवाडी चराठा. चराठा. तर तिथलं माझं गाव आहे. तर आमची तशी कम्युनिटी होती. माझ्या बाबांचे मित्र त्यांचे रिलेटिव्ह लागत होते. मग अशी ओळख वाढून मग एकदा त्यांनी प्रपोज केलं माझ्या भावाच्या लग्नात. त्याचे आई आणि त्यांना पत्रिका मिळाली होती कारण एकाच गावातले असल्यामुळे. ते पण चराठ्याचे? हो चराठ्याचेच, एकच गाव आमचं. आणि मग कळल्यावर मग नंतर मग पत्रिका वगैरे पाहिले आणि मग सगळं कांदे पोहे वगैरे सगळं झालं. ऐका, तुम्ही जे मगाशी म्हणताय ना या खूप बोलतात, हे म्हणणं आहे ना हो. त्याला चराठ लावणं म्हणतात. कारण आमच्या रक्तातच आहे. गावात आहे. गावातल्या रक्तात येणार ना सर. गावाचं नाव चराठ आहे ना, म्हणून ते एकदा सुरू झालं ना की पेट्रोलची टाकी भरेपर्यंत काही नाही. मेन सर ना आमचं प्रोफेशनच ते आहे कारण आम्ही दोघी टीचिंग फील्ड मधल्याच आहोत. बघा अशा तुम्ही सगळ्या जणी, हो की नाही? तुमची तर लव्ह मॅरेजेस आहेत काही जणींची. तुम्हाला प्रेमाने काय हाक मारता तो मिस्टर? आमच्याकडे लाडाने हाकच नाही मारत. लाडच नाही करत. आणि आणच तुम्हाला एक सांगते, माझं लग्न आधीचं नाव चैताली होतं. मग त्यांनी पूजा ठेवलं. पण पूजा त्यांनी एवढे प्रेमाने नाव ठेवलं ना, पण मला अजूनपर्यंत त्यांनी प्रेमाने म्हणजे पूजा असा हाकच नाही मारला. नेहमी तुम्हीच त्यांची उठ्ठाबस्ता करता पूजा? नाही मनापासून नाही. मग आवाज द्यायचा, ए ऐकते का? किंवा मुलांना सांगणार मम्मीला बोलाव असं. मग तुम्ही त्यांना सांगत नाही? आता काय तुमच्या मार्फत त्यांना सांगा मला पूजा कधीतरी हाक मारा. बरं आता ते कार्यक्रम बघत असतील तर कॅमेऱ्यात बघून सांगा ना प्रेमाने. सांगा मला कधीतरी प्लीज प्रेमाने पूजा म्हणून हाक मारा. एवढं नाव प्रेमाने ठेवलं तर तुम्ही मला एकदा तरी हाक मारावी अशी माझी इच्छा आहे. ऐकतील. तुम्हाला प्रेमाने काय हाक मारता तो मिस्टर? अश्विनी ये ना हे गाणं चालू आमच्याकडे. मग तुम्ही झाडू घेऊन नाचता की नाही? मी नाचत असते. हो ना, कारण बाल्कन खाली त्यांचं गाणं चालू असतं आणि हिचं कथ्थक चालू असतं. आपण पेट्रोल ते तुम्हाला डिझेल नाही. अर्चनाच बोलतात. इकडचं नाव ठेवलंय त्यांनी रिया, पण रिया म्हणून कधी नाही बोलले. रिया का त्यांनी ठेवलं काय माहिती नाही. पण मला सांगा, तुमचं नाव अर्चना असताना त्यांनी रिया ठेवण्यामागे काहीतरी? कारण त्यांचं नाव रवीश आहे ना. नाही मान्य मला, पण तरी रिया हेच का ठेवलं असेल? त्यांना विचारावं लागेल. फोन आहे? हो आहे. लावा फोन. खरंच लावू? हा लवकर लावा. आदेश भाऊजींना बोलायचंय तुझ्याशी. नाही तूच विचार. हो खरंच सांगते. त्यांनी विचारलंय की माझं आधी नाव अर्चना होतं, तू रिया का ठेवलं असं म्हणायचं. ऐकलं का मी काय बोलले ते? रियाच गर्लफ्रेंड झाली ना. कारण ते खूप हजरजबाबी आहे. ते बरोबर प्रत्येक प्रश्नाला उत्तर. काय रिया गर्लफ्रेंड झाली? द्या इकडे द्या. ओरिजिनल रिया झाली नाही का? सगळं ओरिजिनलच आहे. बरं मला सांगा, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही इतकं मनापासून त्यांच्यावर प्रेम करता आणि या घरी कोणाशी तुम्हाला आज कळलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ही यांच्याकडची बेस्ट साडी आहे. अवघड आहे. दामिनी आंटी, पारूच्या नावाचं ते कार्ड मी ऍड केलेलं हे तुम्हीच सांगितलं ना अहिल्या आंटींना? ही कशाला सांगू, आपली तर युती आहे ना. पारू मॅडम,
आता बघूया तुला इथून कोण वाचवायला येतंय ते. मी वाचवू शकते. शत्रूचा शत्रू म्हणजे आपण मित्र मानायचं असतं. ह्या पारूला मला तिच्या गावच्या पत्त्यावर पार्सल पाठवायचंय, तेही कायमच. तू जे करशील ते बेस्ट करशील. ऑल दी बेस्ट. थँक्यू. युती मग कसं कळलं अहिल्या आंटींना? नाही, कारण ती गोष्ट तर फक्त तुम्हाला माहित होती. ते तुझं कर्म. बदकानं कितीही मोरपिसं लावली ना तरी तो मोर होत नाही. ऐक ना दिशा, तू मला बदक म्हण किंवा मोर म्हण, मला काहीच फरक पडत नाही. करेक्ट आहे. काच पडावा फरक. तसंही तू स्वतःहून इतक्या मोठ्या शॉप मध्ये खरेदी करायला तर येऊ नाही शकत. नशीब समज. अँड थँक मी. माझ्या साखरपुड्याच्या निमित्तानं तुला इथे खरेदी करायला येता आलं. पण बाय द वे, आज खरेदी तर माझी आहे. तू काय करतेस? ऐक हा, खरेदी तुझी आहे ना, मग जाऊन करायची. इथं काय करतेस? ते काय ना, मी इथे अहिल्या आंटींसोबत आली आहे. नाही, इनफॅक्ट त्यांनी मला आणलं इकडे हक्काने. तुझ्यासारखं नाहीये. बाय द वे, तुला तर माझ्यासाठी साड्या सिलेक्ट करायला आणलं ना, मग तू ते काम कर ना. काय आहे ना दिशा, मी माझ्या मनाची राणी आहे. मला जे वाटतं, माझ्या मनाला जे आवडतं ते मी करते. आणि ऐक, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी किर्लोस्कर घराण्याची सून आहे. जा. ते तर तू नशिबानं झालीयस, पण मी माझ्या टॅलेंटवर या घराण्याची सून होणार आहे लवकरच. आणि एकदा तूच म्हणाली होतीस ना की तुला माझ्यात भावी अहिल्यादेवी किर्लोस्कर दिसतात. एकदम करेक्ट बोललेलीस तू. मीच आहे अहिल्या आंटींची फ्युचर कॉपी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पारू, बघ ना कुठली आवडतीये का? $28,000. 28,000? हो, एवढ्या किमतीत तर आमच्या गावाकडे अख्खच्या अख्खं दुकान मिळेल. नाही नको, लयच महाग आहे. पारू, त्याचा विचार तू नको करूस. असं कसं विचार नको करू? बर, तुला किती मध्ये पाहिजे? 2-3 हजार. नाही, नको. ते 5-6 हजारापर्यंत चालेल. असू दे. त्याला काय होतंय? ओके मॅम, आपल्याकडे काही डिस्काउंट आहे ना? पाडवा जवळ आलाय, 80% डिस्काउंट आहे सर. वा, म्हणजे ऑलमोस्ट 5,500 ही साडी मिळेल. चालेल ना? मॅम, ही साडी पॅक करून द्या.
चला बिलिंगला यावर. चल. दाखवा. नाहीच ना. दामिनी, या काही चांगल्या नाही आहेत साड्या. वहिनी, तुझा वेळ जात नाही म्हणून सगळे मोकळे नसतात दामिनी. काही चांगल्या नव्हत्या तिकडे साड्या. आम्ही मगाशी सगळ्या सिलेक्ट केलेल्या साड्या पॅक करून ठेवा. आणि ती मगाशी मी स्पेशल साडी तुम्हाला बाजूला काढून ठेवायला दिली होती, ती फक्त माझ्या सोन्यासाठी. ती कुणालाही देऊ नका. कुठे गेली ती साडी? एक मिनिट. बॉक्स होता. अरे आत्ता इथेच होती ना. साडी मिळत नाहीये. माझी नजर लागली की काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बघितलं का किती साजिरी नवरी दिसते तुझी पोर. तुझा हार घालून तर खूपच सुंदर दिसते. असाच तुझ्या आशीर्वादाचा हात तिच्या डोक्यावर असू दे. मुलगा लाखात एक आहे, दुबईला असतो कामाला, 80,000 रुपये पगार आहे. तुझ्या मनात होता ना तसाच मुलगा आहे. बरोबर बोलतोय ना मी? तुला पसंत आहे ना मुलगा? अगं वर जाऊन आईला तोंड दाखवायचंय मला. तसा शब्द दिलाय ना मी तिला की तुला आयुष्यभर सुखात ठेवेल असा मुलगा बघीन म्हणून. आणि हे वेडाबाई, असं लगेच रडाई बिडायचं नाही. रडून डोळे सुजवायचे नाहीत. आता मुलाकडचे तुला बघायला येणार आहेत ना. हे पण बा असं म्हणतात की मुलीचं लगीन झाल्यावरती माहेरच्यांना इसरते. मी तर एवढ्या लांब जाणार आहे दुसऱ्या देशात, म्हणजे नक्की तुम्हाला इसरणार ना. बाहेरच्या देशात जायलाच पाहिजे करा. रीत असते ना, जिथं नवरा तिथं बायको. आणि तू जगाच्या पाठीवर कुठं बी गेलीस ना तरी मी नाही विसरणार तुला. मी बाप आहे ना तुझा, माझच एक अंग आहेस तू, माझ्या काळजाचा तुकडा. कायम मी तुझ्या सोबत राहणार. बघितलंच का आईकडं किती खुश आहे ती. आणि असणारच ना. मी शब्दच दिला होता तिला, पोरगा लाखात एक आहे, सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नाहीये त्याला. माणसं चांगली आहेत, आणखी काय हवं. देवच पावला म्हणायचं. हे पण बा, यो मुलगा मला तुझ्यापासून लांब तर करणार नाही ना. नाही ग, मुलगा अगदी सज्जन आहे, आई बापाच्या शब्दाच्या बाहेर नाही. आणि आपल्यातलाच एक, नको एवढा विचार करू.
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मंजू दात त्याने एवढी मेहनत करून ते बनवून आणलेत आणि अन्नाला पाठ दाखवायची रीत खोतांच्या घरची नाहीये. राहू दे. चल बंधू, येतो आम्ही. उमाताई, मला गावच्या रीतीभाती माहित नाही. तुम्ही शिकवाल ना? नीरज सारखं मला सुद्धा या मातीत मिसळायला आवडेल. थांबा. मंजू, हळद कुंकू आणते. घरी आलेल्या सवाष्णीला आम्ही कुंकू लावल्याशिवाय निरोप देत नाही. तुम्हाला असंच कसं जाऊ देऊ? कुंकू लावते. तीच पोरगी. हा, माझं श्रीनू ना एकदम शोभून दिसत. हा, आणि मी काय म्हणतोय, पुढे जाऊचा ना तर कुठून तरी सुरुवात करूच लागत. हा, तू ना त्या पोरीच्या घरच्यांका कळवून टाका. आली काय कळवून टाक? हा, काय म्हणतात? आजच येऊच म्हणतात. बरं झाला. चांगल्या कामाक उशीर नको, पण थोडा वेळ मिळाला असता ना तर बरा झाला असता. अगं फोन ठेवतोय आता, बोलूक वेळ नाही, तयारी करू लागत ना. ठेवतोय. हो, माझा तोंड काय बघत उभा? हा, चला तयारी करा, ती मंडळी केव्हा पण येतील. हा, लाली काय चाललंय काय तुझं? अजून तुझ्या डोक्यातलं खूळ गेलं नाहीये काय? जाणार पण नाही. जोपर्यंत माझ्या श्रीनूच्या डोक्यावर अक्षता पडत नाहीत ना, तोपर्यंत ह्या खूळ माझ्या डोक्यातून जाणार नाही. लाली, मी नेहमी तुला सांगत असतोस आणि तू ऐकत नाहीस आणि तू फसतेस. त्या मागच्या वेळेला काय झालं माहितीये ना? जमिनीच्या वेळेला सुद्धा मी खोडा घातला होता, पण तू माझं ऐकलं नाहीस आणि फसलीस. या बघा, तो विषय वेगळा होतो आणि हा माझ्या श्रीनूच्या लग्नाचा विषय. हा, आपण स्थळ बघितल्याशिवाय श्रीनूचं लग्न जमूचा नाही, समजलास? आता आपल्याक ना वेळ नाही. हा, चला, तुम्ही बोलत नका बसू माझ्याशी. मी जात आहे, तुम्ही या लवकर तयार होऊन. गो मंजू, अरे वा, चांगले झालेले दिसतात लाडू. मला नाही वाटत या बाईने आधी हे असलं काही केलं असेल. आता शहाणपण सुचलं असेल तिला, म्हणून हे केलंय आणि आणून दिलंय. मला वाटतं ही बाई सुधारली असेल आता. असं झालं ना मंजू तर खरंच खूप चांगलं होतं. तिचं लग्न आनंदात पार पडत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ये वा, इथे बसा. हा, ये वा. अगो ये गो, ये काय लागतस? बस. अगो, असे मागे काय रावलास? या इकडे या. बरा, मी काय म्हणतोय, या ना माझ्या भाऊजाई, या म्हणजे नवऱ्या मुलाच्या मामी. ही उमा आणि मंजू. हा, बरा उमा, ह्या ना आपल्या श्रीनूसाठी आलेला स्थळ. ह्या माझ्या भावाचं घर. हा,
म्हणजे माझं माहेर. इंदूनी सांगितलं ना तुमका सगळ्या? हो हो सांगितले. नाही म्हणजे आम्ही इथेच राहतो. अगो इंदू माझी मैत्रीण, तिनेच तर पाठवलं ना या स्थळ. मी ते का सांगितलं सगळा काय तर खरा खरा सांगून टाकायचा. मंजू पाण्याचं बघतेस? हो आणते. गो मंजू मंजू गो श्रीनू घेऊन या आधी, नंतर यांका पाणी दे. हा बोलावते त्याला. माफ करा, नाही म्हणजे माझो लेक तोपर्यंत तयार होऊन येईल ना. नाही तर तुमका वाटेल आम्ही एवढे इलो इकडे आणि ही बाई आमका पाणी पण देत नाही, नंतर पाणी दे सांगता. नाही काही हरकत नाही, सावकाश. हे बाय माझे किती लाजतात. बाकी काय ता लग्नातला आजा जरा मान वर तरी कर, माका बघू तरी दे तुझा चेहरा. सुंदर. उमा बघतस ना माझी सून कशी आती. लाखात एक. लाखात एक. तुम्ही कुठले? आम्ही सांगणार, सगळा सांगणार. पाहुण्यानू मी काय म्हणताय, आपण ना बोलून घेऊया. तोपर्यंत माझे भाव आमराईत किंवा शेतात गेले असतील ना, ते येतीलच. माझी आय तिच्या खोलीतच. त्याचं काय आता वय झाला ना म्हणून देवाचं नाव घेत बसली. माझं वय झालं ना की मी पण देवाचं नाव घेत बसणार आणि माझी सून माझी सेवा करणार. काय गो करशील ना? अगं किती लाजतात, किती लाजतात. हे उमा ही तर आपल्या निशीपेक्षा पण जास्त लाजता. हे बाय माझे तुमची महत्वाच्या माणसाबरोबर ओळख करून देऊचीच रावली. हे आमचे मिस्टर, म्हणजे नवऱ्या मुलाचे बाबा. नमस्कार. श्रीकांतराव. हे बिझनेस करतात. होय का? कसला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे 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 श्रीनू इलास तू. अहो हे माझा लेक. अरे श्रीनू तू उभा कायस? इथे ये बस 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 बस. श्रीनू ही मुलगी तुझ्यासाठी ना. अरे ओवी ही कोण? ही आमची पाहुणी. आमच्या उमाच्या बहिणीची लेक. मावशीक भेटू गेली ना. गोवी तू जरा मंजूक मदत करूक जा. पाहुणे इले आहेत ना, मग त्यांका काय हवा नको तर बघू पोया. जा जा जा. माझू श्रीनू आणि तुमची लेक एकमेकांना शोभात. तुमका सांगू तुमची पोरगी एकदम सुंदर. श्रीनू जा ना, ते का तुझी खोली दाखव. नाही म्हणजे लग्नाआधी असा एकमेकांका भेटू देतात आता शहरात. चालता तू जा जा जा, ते का घेऊन जा. ओवी अरे तू अजून इथेच असस? जा ना, पाहुण्यांसाठी काय तर बघू पोया ना.
काय चालला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री.
साहेब इथे इथे आपल्याला डिस्टर्ब करायला कोणी येणार नाही. कॉफी गार होत्या. Cheers. Cheers. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मला कळत नाहीये मी आज जे केलं ते चुकीचं होतं का नव्हतं. मी तुझी माफी पण मागितली, पण आशू तुला थँक्यू बोलावं असं वाटतंय. आज तू जे केलंस ना ते अजिबात सोपं नव्हतं. तू तुझ्या फॅमिलीच्या वर मला निवडून एका अनोळखी बाईला मदत केलीस. तू खरंच खूप चांगला आहेस यार. पण एक गोष्ट आहे की मला हे सगळं बघून फक्त चांगलं नाही वाटत आहे, तर अजून काहीतरी वाटतंय. पण मला नेमकं कळत नाहीये की काय, कसं, असं का वाटतंय मला. काय होतंय. आजवर तिच्यामुळे इथं असणाऱ्या सगळ्यांचं भलं झालंय आणि आज तुम्ही इथं येऊन तिचं भलं केलंय. खूप खूप आभार तुमचे. काकू, पाणी. माझा विश्वासच बसत नाहीये. असं कसं वागू शकतो हा आशू. मी जाताना त्याला बजावलं होतं तरीही तो आला नाही. आता येऊ दे एकदा. एक शब्दही ऐकून घेणार नाहीये मी त्याचा. आशू, आशू, अरे काय कपडे घातलेस तू. काय झालं. कुठे होतास तू. काय विचारते मी. कुठे होतास तू. मी तुला जाताना बजावलं होतं की तुझं तिथे असणं गरजेचं आहे म्हणून. बोल ना. हे सगळं आता कधी सिरियसली घेणार आहेस तू आशू. आई, लग्न ठरलंय तुझं. जबाबदाऱ्या आता घ्यायला हव्यात तुला. काहीच का बोलत नाहीयेस. काय विचारते मी. आशू, तू आज जे वागलायस ना ते खरंच खूप चुकीचं वागलायस. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काका मी बोलू? काय बोलणार आहेस? अजून काय कारण देणार आहेस का आता? एक मिनिट सीता, बोलू दे त्याला. हा बोल रे, काय म्हणतोस? भाऊ मी अशा ठिकाणी अडकलो होतो जिथून मला निघता येत नव्हतं. मी एका अंतिम संस्काराला गेलो होतो. काय असं झालं सगळं. आशू, तुला एवढं कळत नाही की आता आपलं लग्न ठरलंय, पूजा आहे, हे सगळं सोडून तू एका अनोळखी माणसाच्या अंत्यविधीला गेला होतास? त्यांचे नातेवाईक नव्हते का कोणी? आई नव्हते ना नातेवाईक, कोणीच नव्हतं तिला, म्हणूनच गेलो होतो ना. ठीक आहे, मग अशा वेळी दुसऱ्या कोणाला तरी त्यांच्या मदतीला नसतं का पाठवता आलं? आणि तुला पूजेला हजर राहता आलं नसतं का? स्वतःच्या लग्नाच्या कार्यक्रमात हजर न राहता बाहेरच्या कुठल्या तरी कार्यामध्ये तू जाणं, त्याला महत्व देणं, हे मला अजिबात पटलेलं नाहीये. एक मिनिट, शांत हो. बस तिला पाणी दे. सीता शांत हो, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आज आशू जे वागला ते चुकलंच आहे, हे आमच्या सगळ्यांचं मत आहे. पण आधी आपण समजून तर घेऊया, तो काय म्हणतोय ते ऐकून तर घेऊया आपण. हं? आशू ये रे. आई आय एम रिअली सॉरी, मी नाही आलो तिथे. मी ज्या आजींकडे आज गेलो होतो ना. हॅलो आजी, कशा आहात? आय मीन कशी आहेस? मी आलोय, तुझा नातू. मला एक वचन देशील? काय काय? हो देईन की. मी मेल्यानंतर माझे अंत्यसंस्कार फक्त तू करशील. म्हणून मला जावं लागलंय. हो का? पण तू केलेल्या मदतीमुळे तू तुझ्याच लग्नाची आहुती द्यायची तयारी केली आहेस. नाही म्हणजे हा अपशकुनच आहे. आई अगं तुला कळतंय का, हे लग्न आपल्या घरासाठी अजिबात चांगलं नाहीये. बस. शांत राहा. आशूचं काहीही चुकलेलं नाहीये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अरे सायलेन्सर, ती गाडी आलीच नव्हती आपल्या गॅरेज मध्ये, मी सांगतोय ना. अरे बाबा आली होती, मी एकट्याने रिपेअर केलेली. हसायला काय आलं? हे थांबा थांबा, ते बघा. हिला काय झालं? पिंट्या शेटनी गॅरेज गहाण ठेवलं, त्याच्या पैशावरून काही बोलला नसेल ना हिला? नाही रे, काहीतरी घरी झालं असेल. त्यापेक्षा आपण जाऊनच विचारू ना. चल. शिवा, काय झालं? नाही काही नाही. तू अशी सॅड काय? काही नाही, ते माझ्यामुळे छकुल्याला त्याच्या घरच्या कार्यक्रमाला नाही जाता आलं. त्याच्या घरचे पण नाराज झाले त्याच्यावर. उगाच बोलवलं का त्याला? अजिबात नाही. उलट छकुला आला म्हणून आजीची शेवटची इच्छा पूर्ण तरी झाली. हा नाही पण त्याला त्रास झालाच ना, माझ्यामुळे का सहन करावं त्याने? शिवा येडी आहे का तू? तू त्या छकुल्याला आज बोलवलं ना म्हणून शांता आजीला त्याच्या नातवाला भेटण्याचं सुख मिळालं. हा, आणि ते छकुला सोडून अजून कोणी त्यांना सुख दिलं नसतं. नाहीतर काय, तो एका अनोळखी व्यक्तीसाठी जर तो एवढं करू शकतो
तर त्याच्या जवळच्या व्यक्तीसाठी तो काही करेल. भाई एक नंबर आहे रे छकुला, तू उगाच सॅड होऊन बसतेस. त्यांनी जे केलं ना ते खूप भारी केलं. अरे पण मला वाटतं की मी त्याची माफी मागायला हवी. माझ्यामुळे उगाच त्याला सहन करावं लागलं. हे बघ शिवा, तू जास्त विचार करू नको ग. आणि तसं पण तुला कुठे माहित होतं की त्याचं घरी काहीतरी काम आहे. तो मला बोलला होता की मला नाही जमणार यायला. हा, पर तेरे पास दूसरा कोई ऑप्शन था क्या शिवा? हे बघ, तुला जर इतकंच वाईट वाटत असेल ना तर एक दिवस त्याला भेट आणि त्याला विचार कसं वाटलं ते. हो तर सॉरी सुद्धा बोल. काय रे? हा, ठीक आहे, बघते मी काय करायचं. ऐक ना वहिनी, आशूने जे केलंय ते पुण्याचंच काम आहे का? म्हणजे आज त्याच्यामुळे कुठल्या तरी एका अनोळखी व्यक्तीला मुक्ती मिळाली. ही पुण्याची गोष्ट नाही आहे का? सांग बघू. त्याने पुण्याचं काम करू नये असं माझं म्हणणंच नाहीये, पण त्याने घरात सुद्धा लक्ष द्यावं ही माझी इच्छा आहे. सीता, तू उगाच चिडचिड करतेस. तुम्हाला चिडचिड वाटेल पण हे गरजेचं आहे. अगं पण असं काय करतेस? तो काय म्हणतो ते ऐकून घेऊया, आपण त्याला समजून घेऊया. त्याने दिव्याला समजून घेतलं. तिचा चेहरा किती पडला होता हे बघायला तू तिथे नव्हतास आशू. यासाठी मी तुला कधीही माफ करू शकत नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं राव? काय ऊन बसले यांचं? नमस्कार डॉक्टर. काय कशी आहे तब्येत यांची? हाताला जरा जास्त भाजलंय. हा, तेच. शुद्धीवर कवा यायची? लंग्स मध्ये जरा धूर भरलाय, त्यामुळे बेशुद्ध आहेत ते. ट्रीटमेंट चालू आहे, येतील शुद्धीवर ते. याचं बी बघा की कसलं काय होतील ना बरी. बरे होतील, पण परत काम करू शकतील की नाही सांगता येत नाही. नाही कामाचं ठीक आहे, ती काय कामावर येऊ देत नाही येऊ देत, पण पहिल्यासारखी परत बरी होऊ देत. काय लागेल ते पैसे आम्ही द्यायला तयार आहे, पण तुम्ही नीट करा अजून. हो, आमचे प्रयत्न चालूच आहेत. आता ते कसे रिस्पॉन्ड करतील त्यावर आहे सगळं. करतील रिस्पॉन्ड करतील. आगीशी खेळणारे वाघ आहेत आमचे. तुम्ही फक्त तुमच्या कामात काय कसर सोडू नका. ओके. एक्सक्यूज मी. हा, तुम्ही विठ्ठल. ए बाळा, विठ्ठल. सरकार. तू क्या आई शपथ, याला बी लय भाजले रे ओंक्या. नाही मला एवढं नाही लागलं. भीमा, आई शपथ तुला बी लय लागले रे. बरोबर. चला तुम्ही या बाहेर. विठ्ठल आणि भास्कर बरे होतील ना सरकार? होतील ते बरे होतील. टेन्शन घेऊ नको. सगळ्यात महत्वाचं काय झालं, एवढी आग लागली होती पण तुमच्या दोघांचं पण थोडक्यात बचावलं महाराजांनो. हा, ते बरं झालं. अहो, आम्ही कसं वाचलोय आमचं आम्हाच नाही माहिती, पण त्या दोघांची काळजी वाटेल सरकार. नाही, त्यांची काय काळजी करू नका. त्यासनी काही सुद्धा होऊ देणार नाही मी. माझ्यावर विश्वास ठेवा फक्त तुम्ही. आणि तुम्हाला सगळ्यांनाच पुढच्या 6 महिन्याचं पेमेंट मी ऍडव्हान्स करणार आहे. टेन्शन घेऊ नका. म्हणजे नाही, असू दे, नुकसान भरपाई असू दे. कशाला? एवढं काय नाही झालं सरकार. नाही महाराजांनो, एवढी आग लागली होती तरी तुम्ही मागं हटला नाही जा.
स्वतःच समजून तुम्ही तिथं आग विझवत थांबला, पळून गेला नाही. लई मोठी गोष्ट आहे भावा. तू काही लय उपकार झाले सरकार तुमचे. उपकार काय म्हणतोस मर्दा? तुम्ही सगळी पोरं म्हणजे आमची फॅमिली आहे, असं काय करता? आता फॅमिलीला काय झाल्यावर आपण काळजी नाही घ्यायची, कोणी काळजी घ्यायची? उपकार करत नाही आम्ही तुमच्यावर, आमचं काम आहे. आणि तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, मी आहे. हा चला आराम करा, आराम करा, तुम्ही काळजी करू नका. चला या तुम्ही आराम करा, या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हे तुमच्या कामाचं आणि हे बोंबाबोंब न करण्याचं. हा, आणि तोंडाला चिकटपट्टी लावायची आता. का बोळा कोंबू? नाही आमचा चोपाट बंदच राहील. तेच तोंड काळं करायचं, पुन्हा इथं दिसायचं नाही. कळलं का? निघा. होय. अन्ना, ही वर्करांची कापड जाळून टाका. कळलं का? होय. मॅडमला कळवलं पाहिजे. नाही म्हणजे त्यांना कळलं असणारच आहे, पण हे सगळं त्यांना सांगितलं पाहिजे. कर, फोन कर. करतो. हॅलो. बोला, झालं का काम? हो मॅडम, झालंय. शाबास. भय मावशी, त्या कामगारांना आहे ना पैसे बी दिले आणि त्यांना तोंड बंद ठेवायला बी सांगितले. अरे वा, चांगलं केलं. पर मावशी, एक प्रॉब्लेम झालाय ग. काय झालं? अगं, त्या आगीत नाही का 2 कामगार भाजलेत. भाजलंय? तुम्हाला सांगितलं होतं ना काळजी घ्या म्हणून. कुणाला काय बी होता कामा नाही. होय अगं, पर आग विझवता भाजले ग ते 2 कामगार. ठीक आहे, आम्ही बघतो काय करायचं ते. पण आता तुम्ही बेसावध राहू नका. हे समद निस्तरेपर्यंत जरा नीट राहा. होय मावशी. हो. हे समद निस्तरणं म्हणजे, पण निस्तरायला तर लागलच. म्हणजे अरे, त्या कामगारांपैकी एकानं जरी पोलिसात तक्रार केली ना तर. अरे पण मॅडम घेतील ना सांभाळून. अरे बाबा, ती सांभाळून घेईल का अंग काढून घेईल आणि आपल्यावर ढकलल, काय सांगता येत नाही. हा, बापरे. मग आता हिथं कुणाला तरी बळीचा बकरा करावा लागेल. कोणाला? नाही म्हणजे तुला नाही म्हणत मी, अधिपतीसनी अडकवायचं याच्यात. एका दगडात 2 पक्षी मारता येतात. काय बोलतीयस तू? त्यांना कसं अडकवणार आपण? आणि भुवनेश्वरी मॅडम त्यांना अडकू देणार आहेत का? तिला पण कळूच द्यायचं नाही. तिला जर कळलंच नाही तर काय करू शकणार आहे ती? नाही बाबा, मी नाही करणार. हे रिस्की वाटते फार. रिस्क घेतल्याशिवाय फायदा पण होत नाही ना बाबा. काय फायदा असणार आहे आपल्या ह्याच्यात? मावशी नुकसान भरपाई देईल. मावशी जी काय नुकसान भरपाई देईल ना, त्यातले 10% कामगाराला द्यायचे आणि उरलेली 90% वाटून घ्यायची. वा, नाही हे एक नंबर सुचलाय तुला. वा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.